एक महत्त्वाची बातमी पाहतोय. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणीला सुरुवात झालेली आहे. आताच्या घडीची मोठी बातमी. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणीला सुप्रीम कोर्टात आता सुरुवात झालेली आहे. अनेक दिवसांपासून सुनावण्या पार पडतायत. या संदर्भात अधिकच्या अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे. शिवाजी काळे, काय नेमकं होतंय? शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात सुनावणीला आज सुरुवात झालेली आहे. माफ करा, संदीप राजगुळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संदीप, शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात सुनावणीला सुरुवात झाली आहे, काय अपडेट्स आहेत? अगदी आदिती, आज खरं तर 5वा दिवस आहे आणि आजच्या 5व्या दिवशी शिवसेना खरी शिवसेना कुणाची आणि पक्ष चिन्ह आणि नाव कुणाचं या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झालेली आहे. सलग 4 दिवस कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे आपल्याला माहिती आहे आणि आजच्या 5व्या दिवशी देखील शिवसेना युबीटी पक्षालाच वेळ देण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टाकडून. सीजीआय सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी आहे, ही सुनावणी आज होते आणि पुन्हा एकदा आज या सुनावणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंतचा जर विचार केला तर कपिल सिब्बल यांच्याकडून वेगवेगळे जे युक्तिवाद आहेत ते करण्यात आलेले होते. प्रामुख्यानं सुप्रीम कोर्टात हे प्रकरण 21 साली गेल्यानंतर त्यानंतर हे सगळं प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आधी ती गेलेलं होतं आणि निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंना दिलेलं होतं. पण निवडणूक आयोगाची कार्यपद्धती कशा पद्धतीनं चुकीची आहे, निवडणूक आयोगानं कसा चुकीचा निर्णय घेतला, त्यांना हा अधिकारच नव्हता की हा निर्णय घ्यायचा, अशा पद्धतीचा युक्तिवाद त्यांनी केलेला होता. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्य नेता झालेले होते शिवसेना पक्षामध्ये. मात्र मुख्य नेता हे पद अस्तित्वातच नसताना देखील ते पद त्यांच्यापर्यंत त्यांनी पदग्रहण कसं केलं किंवा ते पद कसं स्वीकारलं, कोणत्या संविधानाच्या आधारे स्वीकारलं, याचा देखील युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केला होता. त्याचबरोबर इतर देखील जे मुद्दे आहेत ते त्यांनी मांडलेले होते. त्यामुळे आज नवीन मुद्दा कपिल सिब्बल यांचा कुठला असणार हे बघणं महत्वाचं आहे. विधिमंडळ पक्षातली फूट होती, राजकीय पक्षातली फूट नव्हती, हे वारंवार कपिल सिब्बल गेल्या 4 दिवसांपासून सुप्रीम कोर्टासमोर सांगतायत. त्यामुळं विधिमंडळ पक्षातली फूट होती म्हणजे आमदार आणि खासदार फुटलेले होते, मात्र राजकीय पक्षातली ही फूट नव्हती. त्यामुळं ही फूट ग्राह्य धरता येत नाही आणि दुसरीकडे शिंदेंना पक्षाचं चिन्ह आणि नाव जे आहे ते देता येत नाही असं देखील सांगितलं होतं. दुसरं महत्वाचं, 2018 साली ज्यावेळेला शिवसेनेच्या घटनेमध्ये बदल करण्यात आलेले होते त्यावेळेला ही घटना चुकीची असल्याचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं म्हणणं होतं. तसा दावा त्यांच्या वकिलांनी केला होता. मात्र जर ही घटना चुकीची होती मग त्याच घटनेच्या आधारे नेते पक्षातले जे होते किंवा पदाधिकारी जे होते ते आमदार कसे झाले, खासदार कसे झाले, मंत्री कसे झाले, असा सवाल देखील कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला होता. त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 2013 पासून पक्षाच्या पक्षप्रमुख या पदावर आहेत. सगळे अधिकार जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून हा पक्ष कशा पद्धतीनं दुसऱ्याला दिला जाऊ शकतो, कारण सगळे अधिकार जर उद्धव ठाकरे यांच्याकडे असले तर मग एकनाथ शिंदे यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह देणं हे चुकीचं असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे एकंदरीत आणि दुसरं काल टिप्पणी देखील महत्वाची, बागची जे न्यायमूर्ती आहेत खंडपीठातले तिघांपैकी एकटे आहेत, त्यांनी असं म्हटलेलं होतं की तुम्ही योग्य असा युक्तिवाद करताय, आपण संविधानातल्या एका महत्वाच्या मुद्द्यावर हा सगळा युक्तिवाद आपण करतोय किंवा ही केस पाहतोय आणि अजून काही मुद्दे तुमच्याकडून अपेक्षित आहेत, असं देखील कपिल सिब्बल यांना काल एक सूचना जी आहे ती सर्वोच्च न्यायालयानं केलेली होती. जवळपास आतापर्यंत 4 वेळा पाहिलं तर 4 वेळेला जवळपास तास, सव्वा तास अशा पद्धतीने कपिल सिब्बल यांनी आधी ती युक्तिवाद केलेला आहे आणि आजचा युक्तिवाद देखील संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कदाचित असू शकतो. या युक्तिवादामधून आता नवीन काय मुद्दे कपिल सिब्बल न्यायालयासमोर आणतात हे बघणं महत्वाचं असेल. आदिती, संदीप, तुम्ही असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत शिवाजी काळे सुद्धा जोडलेले गेले आहेत. शिवाजी, शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज 5वा दिवस आहे सुनावणीचा. सुनावणी सुरू होते. काल काय काय घडलेलं आहे, काल काय युक्तिवाद घडलाय आणि आज नेमकं कशाची काय अपेक्षित आहे, काय अधिकचे अपडेट्स? काही तांत्रिक कारणामुळे शिवाजींसोबत आपला संपर्क होत नाहीये, तर आपण पाहतोय शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात सुनावणीला सुरुवात झालेली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीवर कुणीही आक्षेप घेतला नव्हता असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. पक्षाच्या संविधानानुसार पक्षाचं काम चालतं असं सुद्धा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला. शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात सुनावणीचा आजचा 5वा दिवस आहे. सुनावणीला सुरुवात झालेली आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे. आज सुद्धा ठाकरे गटाला, शिवसेनेच्या गटाला युक्तिवादासाठी चान्स दिलेला आहे. राष्ट्रीय आयोगाने दिलेला जनता दलाचा दाखला इथे लागू होत नाही असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलेले. आयोगाने दिलेला जनता दलाचा दाखला इथे लागू होत नाही.
असं कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत संदीप राजगोळकर. संदीप, काय आजच्या सुनावणीमध्ये अपेक्षित आहे? हे प्रामुख्यानं भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासह न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही या सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि कपिल सिब्बल यांना आज पुन्हा एकदा वेळ देण्यात आलेला आहे. आज सलग 5वा दिवस आहे आणि जनता दल मधलं एक उदाहरण आता कपिल सिब्बल देत आहेत अशी माहिती आहे. आपल्याला माहिती आहे की जनता दल युनायटेड आणि जनता दल सेक्युलर असे दोन पक्ष पडलेले होते जनता दलामध्ये. यापूर्वी जर पाहायला गेलं तर त्यामुळे जनता दलामध्ये फूट पडलेली होती. त्यापूर्वीचा जर विचार केला तर समाजवादी पक्षामध्ये देखील जी फूट आहे ती पडलेली होती. अखिलेश यादव आणि जी 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 आपल्यासोबत शिवाजी काळे सुद्धा जोडले गेलेले आहेत. तर शिवाजी, शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात आज सुनावणीचा 5वा दिवस आहे, काय अपडेट्स आहेत? शिवसेना कोणाची या संदर्भातील अंतिम युक्तिवादाला आता सुरुवात झालेली आहे. कपिल सिब्बल आज युक्तिवाद पुन्हा एकदा करताना पाहायला मिळत आहे आणि आजच्या युक्तिवादामध्ये प्रामुख्यानं जेव्हा पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता त्या आयोगाची जी प्रत आहे ती प्रतीचं एक प्रकारे विश्लेषण आज कपिल सिब्बल करताय आणि या संदर्भामध्ये जनता दलाचा निर्णय जो होता त्याच्यावरती देखील भाष्य करण्यात आलेलं आहे. जनता दलाचे अधिवेशन कोणी बोलावलं होतं, त्यात कोणाला निमंत्रण दिलं होतं हे रेकॉर्डवर नाही. कुठल्या आधारावर त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली पण त्याचा संदर्भ आम्हाला लागू होऊ शकत नाही. म्हणजे या केसच्या संदर्भात जनता दलाचं देखील उदाहरण देण्यात आलं होतं. या अगोदर अखिलेश यादव वर्सेस मुलायमसिंग यादव या केसचं देखील उदाहरण देण्यात आलं होतं. मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे अखिलेश यादव आणि मुलायमसिंग यादव यांच्या प्रकरणामध्ये अखिलेश यादव यांनी मुलायमसिंग यादव यांच्या अध्यक्षपदावरती दावा सांगितला होता, पक्षावरती दावा सांगितला होता, मूळ पक्षावरती, संसदीय पक्षावरती नाही. ओरिजिनल पक्ष आणि चिन्ह ही जी साधिक अली जजमेंटनुसार ओरिजिनल पक्षावरती जर कोणी दावा सांगितला तर त्याची पक्षाची घटना, त्याच्यासोबत असलेले राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य हे कोणासोबत आहेत हे सगळं पाहिलं जात असतं. आणि या सगळ्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे उदाहरणं या ठिकाणी देण्यात आले आहेत की एकनाथ शिंदे यांनी या पक्षातील संसदीय पक्षाच्या वरती दावा सांगितल्याचं पाहायला मिळत आहे. जनता दलातील पक्षांतर्गत आपण पाहतोय शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात सुनावणीला सुरुवात झालेली आहे. आयोगाने दिलेला जनता दलाचा दाखला इथे लागू होत नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आजचा या सुनावणीचा 5वा दिवस आहे. शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात सुनावणीला सुरुवात झालेली आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद केला जातोय. आजही शिवसेना ठाकरे गटाला युक्तिवाद करण्यासाठी वेळ दिलेली आहे. या संदर्भात अधिकच्या अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर. संदीप, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. काल काय युक्तिवाद करण्यात आला आणि आजही ठाकरे गटालाच पुन्हा एकदा मुदत दिलेली आहे युक्तिवादासाठी. काय नेमके अपडेट्स आहेत, काय आज होण्याची शक्यता आहे? नाही, आता आधी ती कपिल सिब्बल उभारल्यानंतर त्यांनी थेट जनता दलाचं उदाहरण दिलेलं आहे. यापूर्वी शिवाजीनं सांगितल्याप्रमाणे समाजवादी पक्षातल्या मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव यांचं देखील उदाहरण कपिल सिब्बल यांनी ठेवलेलं होतं कोर्टासमोर. आणि आता त्यांनी सांगताना असं सांगितलेलं आहे की निवडणूक आयोगानं जनता दलातल्या वादाचा आधार घेतलेला आहे. म्हणजे जनता दलामध्ये जशी फूट पडली होती त्याचा आधार घेत शिवसेना पक्षाचा निकाल जो आहे तो निवडणूक आयोगानं दिलेला आहे असं म्हणणं आहे कपिल सिब्बल यांचं. या निर्णयातला किंवा या रिझल्टमधला पॅरा 28 पाहावा लागेल असं म्हणतायत. आणि त्यावेळेला त्या अर्जदार गटाचे जे नेतृत्व करत होते ते जॉर्ज फर्नांडिस करत होते. आणि त्यावेळेला न्यायालयानं नमूद केलं होतं की एस.आर. बोमई यांनी पक्षाध्यक्ष पद सोडलेलं नव्हतं. म्हणजे जॉर्ज फर्नांडिस हे वेगळे होते आणि बोमई हे वेगळे होते. दोन्ही गटाचे हे दोघेही नेते होते. निवडणूक आयोगानं त्यावेळेला म्हटलेलं होतं की या टप्प्यावर अर्जदार गटानं दावा करणं योग्य नाही. म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांनी दावा करणं योग्य नसल्याचं सांगत त्यांनी बोमईंच्या बाजूनं निकाल दिलेला होता. आणि हा निर्णयही आमच्या प्रकरणामध्ये तंतोतंत लागू होतो असं कपिल सिब्बल म्हणतायत. मात्र निवडणूक आयोगानं त्याचा आमच्या विरोधात
वापर केलाय असा थेट आरोप जो आहे तो कोर्टासमोर आता कपिल सिब्बल यांनी केलाय. त्यावर न्यायमूर्ती बागची यांनी असं म्हटलंय की आपल्याला सगळा घटनाक्रम पुढे उलगडत जाईल, तसं त्या दृष्टीनं विचार करावा लागेल असं न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलंय. पुन्हा कपिल सिब्बल म्हणतायत हाच निकष प्रत्यक्षात नाकारण्यात आलेला आहे, हे मी दाखवून देतोय. निवडणूक आयोगाचा निर्णय हा संघटनात्मक बहुमताच्या आधारावर घेण्यात आलेला होता असं म्हणतायत. जॉर्ज फर्नांडिस आणि बोमई हे दोघेही दावेदार होते. त्यावेळेला 2 गट पडलेले होते जनता दलामध्ये आपल्याला माहिती आहे, आणि त्यानुसार बोमई यांच्या बाजूने जो निकाल दिला होता त्यावेळेला जॉर्ज फर्नांडिस यांच्या अर्जदार गटाची बाजू घेता येणार नाही असं कोर्टानं म्हटलेलं होतं. मात्र या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची बाजू न घेता त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांची बाजू घेतलेली आहे. त्यामुळेच कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा आता कोर्टासमोर उपस्थित केलाय आणि त्यांनी सांगितलंय की अशा पद्धतीनं हा निर्णय आहे जो घेण्यात आलेला आहे हा चुकीचा आहे. दुसरं महत्वाचं, जनता दलाचे जे अधिवेशन बोलवलेलं होतं त्याला कुणाला निमंत्रण देण्यात आलेलं होतं हे रेकॉर्डवर नाही. मात्र म्हणजे पक्षाची अधिवेशनं होत असतात आणि ते कुणाला निमंत्रण दिलं होतं ते रेकॉर्डवर नसलं तरी कुणालाही निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं, त्याचं रेकॉर्ड देखील नव्हतं. मग कुठल्या आधारावर राष्ट्रीय कार्यकारिणी त्यावेळेला जाहीर करण्यात आलेली होती? कारण पक्षाच्या अधिवेशनात आपल्याला माहिती की राष्ट्रीय कार्यकारिणी असेल, राज्य कार्यकारिणी असेल, ती जाहीर केली जाते. मग याचा संदर्भ आम्हाला लागू होऊ शकत नाही का असं कपिल सिब्बल हे विचारतात. आणि त्याचं विश्लेषण करत त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या अनेक वर्ष मी राजकीय पक्षांची प्रकरणं बघत आलेलो आहे कोर्टाच्या माध्यमातून किंवा या सगळ्या खटल्याच्या माध्यमातून. सगळ्यामध्ये एकच गोष्ट असते की काही पक्षांमध्ये 10 वर्ष ही निवडणूक होतच नसते, हे देखील मान्य केलं आहे कपिल सिब्बल यांनी. सगळ्यात महत्वाचं, 2018 साली ज्या वेळेला शिवसेना पक्षाची घटना बदल करण्यात आली होती तेव्हा ती घटना चुकीची असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्या गटानं कोर्टामध्ये केला होता, त्यांच्या वकिलांनी केला होता. आणि त्याचाच आधार घेत आता जनता दलातलं हे उदाहरण देण्यात आलेलं आहे. ज्या वेळेला 21 साली पक्षामध्ये फूट पडली आणि त्यानंतर सगळ्या आमदारांनी बंड केलं होतं तेव्हापासून आदिती हे प्रकरण चालू आहे. आणि गेले 1.5-2 वर्षामध्ये फक्त तारखा पडत होत्या, प्रत्यक्ष सुनावणी होत नव्हती. मात्र आता प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झालेली आहे. आजचा 5वा दिवस आहे आणि आजपर्यंत जर पाहिलं गेल्या 5 वर्षामध्ये तर देशातल्या अनेक राजकीय पक्षांची उदाहरणं सगळ्या वकिलांनी दिली आहेत. मग एकनाथ शिंदे यांचे वकील असतील किंवा उद्धव ठाकरे यांचे वकील असतील, कपिल सिब्बल, त्याचबरोबर अभिषेक मनु सिंघवी यांनी यापूर्वी बाजू मांडलेली आहे. देवेंद्र कामत जे आहेत वकील त्यांनी देखील बाजू उद्धव ठाकरे या यांची मांडली. युक्तिवादामध्ये आणखी एक मुद्दा समोर येतोय संदीप. या युक्तिवादामध्ये आणखी एक मुद्दा समोर येतोय की शिंदेंनी कशाच्या आधारावरती त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असा युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत. कशाच्या, कोणत्या आधारावरती एकनाथ शिंदे यांनी आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असा हा युक्तिवाद आहे? अगदी बरोबर आहे. प्रामुख्यानं बघायला गेलं तर 12 राज्य प्रभारींचा पाठिंबा जो आहे तो एकनाथ शिंदे यांना असल्याचा काल बागची यांनी स्वतः म्हटलेलं होतं. न्यायमूर्ती बागची यांनी तेजस्विनी म्हटलेलं होतं. आणि त्यानंतर असं म्हणण्यात आलेलं होतं की म्हणजे इलेक्टेड वेगळे असतात, सिलेक्टेड वेगळे असतात किंवा नॉमिनेटेड देखील वेगळे असतात. आणि पक्षामध्ये जे पदाधिकारी असतात त्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात असते, त्यांची खरं तर निवडणूक होत नसते. मात्र काही महत्वाची जी पदं असतात त्यांची निवडणूक होत असते. आणि त्यानुसार कपिल सिब्बल यांनी काल दावा केला होता आणि आज देखील तेच म्हणतायत. कारण एकनाथ शिंदे हे मुख्य नेता झालेले होते आणि मुख्य नेता झाल्यानंतर त्यांनी कार्यकारिणी देखील जाहीर केलेली होती. मात्र कपिल सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरे हेच पक्षाचे प्रमुख होते 2013 सालापासून आणि सगळे अधिकार जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्याकडेच होते. तर मग कुठल्या आधारावर एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असा थेट सवाल कपिल सिब्बल यांनी केला. नक्कीच तुमच्याकडून अपडेट घेत राहू संदीप. तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत कायदेतज्ञ मंजुनाथ कक्कलमेली जोडले गेलेले आहेत. कक्कलमेलीजी, अतिशय महत्वाची अशी सुनावणी आहे. या सुनावणीचा आज 5वा दिवस आहे. अगदी गेल्या 2 दिवसांपासून तुम्ही या सुनावणीचं आमच्यासोबत विश्लेषण करताय. आजही कपिल सिब्बल सध्या युक्तिवाद करतायत, त्या संदर्भात सुद्धा आपण त्यांच्या युक्तिवादाचं विश्लेषण करणार आहोत. काँग्रेस पक्षाच्या फुटीचाही निवडणूक आयोगाने आधार घेतला होता असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी दिलाय. आणि शेवटी पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी आयोगाच्या भूमिकेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. तुमची प्रतिक्रिया? नक्कीच, जेव्हा केव्हा निवडणूक आयोग एखादा निर्णय देतो आणि त्या निर्णयाला चॅलेंज केलं जातं कोर्टामध्ये, त्यावेळी नक्कीच एक केस लॉ, ज्याला अथॉरिटी आम्ही लिगल लँग्वेज मध्ये म्हणतो, ते म्हणजे सादिक अली वर्सेस युनियन ऑफ इंडिया. तो केस एक लँडमार्क केस आहे जो
पार्टी सिंबल म्हणजे पक्षाचं जो चिन्ह आहे त्या चिन्हाच्या डिसाइड करण्यासंदर्भात कोणाच्या बाजूने द्यायचा या संदर्भात एक लँडमार्क जजमेंट आहे जो सुप्रीम कोर्टाने कन्फर्म केलेला आहे. म्हणून आता जेव्हा कपिल सिब्बल साहेब आर्ग्युमेंट करतायत त्याची सुद्धा त्यांनी मांडणी करतायत, त्यासोबतच आता खूप महत्वाचा आपण गेल्या 5 दिवसापासून याचा अनालिसिस करतोय, 5 दिवसापासून ते आर्ग्युमेंट सुद्धा करतायत आणि त्याच्यामध्ये आता सध्या महत्वाच्या घटकावर येऊन थांबलेले ते म्हणजे पक्ष आणि पक्ष बांधणी, त्यामधले गट आणि गट नेते या संदर्भात त्यांची युक्तिवाद चाललेली आहे. आणि तसं जर पाहिला आता ज्या मुद्द्यांवर ते येऊ पाहतात आणि बोलू पाहतात इतकंच त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे डेमोक्रेटिक व्ह्यू. कारण आपण लोकशाही पद्धती याच्यामध्ये राहतोय, लोकशाही सगळीकडे आहे, पक्षामध्ये सुद्धा असायला हवा. पक्षामध्ये मग नेतृत्व निवडताना त्याची लोकशाही असायला हवी की नाही या संदर्भात वेगवेगळे मतांतर आहेत. इव्हन जजेस ऑल्सो जेव्हा बोलतात त्यावेळी प्रत्येक वेळी निवडणूक शक्य नाही याचा सुद्धा ते ओरली रिमार्क करतायत. आपण हे पण लक्षात घ्यायला हवं की जजेस सुद्धा ओरली रिमार्क करतायत, परंतु आजपर्यंत त्या प्रकारचा आदेश कुठलाही रिटर्न ऑर्डर्स नाहीयेत, हेही आपण लक्षात घ्यायला हवं. आणि म्हणून आता ज्या काही रिमार्क्स कोर्टाकडून येत आहेत इट इज अन अकॅडमिक, आपण असं विचारात घेऊयात. आता पुढचं जेव्हा आर्ग्युमेंट करतायत, आता ज्या पद्धतीचं लाईन ऑफ आर्ग्युमेंट आहे मला वाटतं हा लाईन ऑफ आर्ग्युमेंट सध्या पक्ष आणि पक्ष बांधणी आणि जो संरचना आहे त्याच्यामधला जो लोकशाही पद्धत आहे त्यावरून हा चाललेला आहे. आता पुढचा भाग ऐकायला इंटरेस्टिंग असेल. नक्कीच आपण तुमच्याकडून प्रतिक्रिया घेत राहू. सध्या प्रतिनिधी शिवाजी काळे दिल्लीतून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. शिवसेना पक्ष आणि चिंदा संदर्भातली ही सगळ्यात महत्त्वाची सुनावणी आहे. निवडणूक आयोगाने तथ्य तपासून निकाल का दिला नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत. काय अधिकची अपडेट आहे शिवाजी? निवडणूक आयोगाने कोणतेही तथ्य तपासले नाहीत. आयोग कोणताही निर्णय नोटीस दिल्याशिवाय घेऊ शकत नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. आपले प्रतिनिधी दिल्लीतून शिवाजी काळे जोडले गेलेले आहेत. शिवाजी, काय अपडेट आहे? प्रकरणामध्ये आजचा युक्तिवाद जसा सुरू झालेला आहे त्यामध्ये जनता दलाचं एक उदाहरण देण्यात आलं. मागचे काल देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं की समाजवादी पक्षाचं मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव यांच्यामधील संघर्षाचं उदाहरण देण्यात आलं. ओरिजिनल पक्षावरती अखिलेश यादव यांनी दावा केला होता. मात्र हे प्रकरण वेगळं आहे. या ठिकाणी आमदार खासदार हे शिंदे यांच्या सोबत होते, ओरिजिनल पक्षाचा काही संबंध नव्हता असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. मात्र या प्रकरणामध्ये सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार होते त्यांची संख्या कमी होती. टप्प्याटप्प्याने ह्या संख्या जी आहे ती वाढत गेली आणि पक्ष त्यांच्याकडे जात गेला असं सगळ्यांसमोर येतं आतापर्यंत पाहायला मिळालं. यावरून न्यायमूर्ती बागची असे म्हणतात या प्रकरणात जशा घडामोडी पुढे घडत गेल्या त्याचा विचार जो आहे ते करणं गरजेचं आहे. कारण यावरती कपिल सिब्बल असं म्हणतात असं नाही होत. जेव्हा पक्षाची जी घटना घडलेली आहे त्याची तारीख जी आहे त्या घटनेचा विचार करणं अपेक्षित आहे. पुढे टप्प्याटप्प्याने काय घडलेलं आहे अशा पद्धतीने आतापर्यंत निर्णय झालेला नाही. घटनाक्रम पुढे उलगडत जाण्याच्या आधारावर निर्णय देण्याची कसोटी आतापर्यंत प्रत्यक्षात स्वीकारलेली नाही. आणि असे निवडणुकीच्या संदर्भामध्ये आतापर्यंतचे जे सर्वोच्च न्यायालयाने जे दाखले दिले आहेत ते मी दाखवू इच्छितो असं कपिल सिब्बल म्हणतात. निवडणूक आयोगाचा निर्णय हा संघटनात्मक बहुमताच्या आधारे झाला होता. एखादा पक्ष काही करत नसेल तर फार तर त्याची नोंदणी रद्द होते. मात्र आयोग कोणाला पक्ष देऊ शकत नाही. समजा एखाद्या पक्षाची 2000 समजा एकनाथ शिंदे यांचं म्हणणं होतं की 1999 नंतर यांची घटना मिळाली नाही किंवा 2013ची घटना होती, 2018ची घटना नव्हती. अशा परिस्थितीमध्ये ठाकरेंच्या पक्षाचं चिन्ह रद्द होऊ शकतं, त्याची नोंदणी रद्द होऊ शकते, त्यांना नोटीस दिली जाऊ शकते. एखादा पक्ष दुसऱ्या व्यक्तीला कसा दिला जाऊ शकतो असा युक्तिवाद जो आहे कपिल सिब्बल यांच्याकडनं या ठिकाणी केला जातोय. आणि पक्षाची जी घटना आहे त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक घटना पक्षाची ओरिजिनल, एक संघटनात्मक रचना. हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. रचनेवरून घटना चुकीची ठरू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं या प्रकरणामध्ये आम्हाला नोटीस देण्यात आली नव्हती. म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जेव्हा पक्षावरती दावा केला किंवा ज्या पद्धतीने समजा मुलायमसिंग यादव यांच्या पक्षावरती अखिलेश शिंदे यांनी दावा केला तेव्हा एक नोटीस देणं अपेक्षित असतं की ओरिजिनल पक्षावरती दावा करण्यात आलेला आहे ती नोटीस एकनाथ शिंदे यांच्याकडनं
या सर्व जे राष्ट्रीय कार्यकारिणीचे घटक सदस्य आहेत त्यांच्यावरती तुमच्यावरती आमचा विश्वास नाही. पक्षांतर्गत लोकशाहीच्या संदर्भामध्ये आणि एक राष्ट्रीय अधिवेशन बोलून याच्यामध्ये पक्षावरती दावा केला गेला होता का, असा जेव्हा युक्तिवाद समोर येतो त्यामध्ये हा मुद्दा आहे की आम्हाला नक्कीच शिवाजी, या सगळ्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे की एक चुकतोय म्हणून दुसरा बरोबर असं असण्यापेक्षा सत्य आणि तथ्य न तपासल्याचा जो मुद्दा समोर येतोय तो फार महत्वाचा आहे. आपल्यासोबत कायदेतज्ञ मंजुनाथ कक्कलमेली सर जोडले जात आहेत. सर, स्वागत पुढारी न्यूज मध्ये. आज पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली आहे, पुन्हा सिब्बल आपलं म्हणणं मांडतायत, पण यात आयोगानं चुकीच्या पद्धतीनं हा सगळा निकाल घेतला गेला. आजपर्यंत निवडणूक आयोगाच्या म्हणजे मागच्या 8 सुनावणीत जे मुद्दे मांडले त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा हा आहे की या वेळेला ठाकरेंची शिवसेना जर दोषी असती तर तिला न नोटीस देताना, रद्दबातल करताना तो संपूर्ण सिम्बॉल आणि पक्ष दुसरीकडे दिला गेला आणि हाच आमचा आक्षेप आहे असं सिब्बल म्हणतायत. नक्कीच ऋषी सर, मुळात आपण जर युक्तिवाद, संपूर्ण युक्तिवादावर थोडस एक नजर टाकला तर त्याच्यामध्ये त्यांची एक पद्धत अशी आहे की पूर्ण आर्ग्युमेंट जो आहे, निवडणूक आयोगानं जो निकाल दिलेला आहे त्याचं असेसमेंट चालू आहे आणि सोबतच काही अलिगेशन त्याच्यावर आहे आणि सिरियस अलिगेशन्स आहेत, आय मस्ट से. त्याच्यामध्ये का, कारण सध्या ज्या पद्धतीचे आर्ग्युमेंट आहे त्याच्यामध्ये मूळ पक्षाची घटना, तर खूप महत्वाचा मुद्दा जो आहे पक्षाची घटना, जो 2018चा एकीकडे निवडणूक आयोग मान्य करतं आणि दुसरीकडे नाकारतं, त्या अर्थी त्यांचं कपिल सिब्बल साहेबांचा जो युक्तिवाद चालू आहे की तुम्हीच म्हणताय, तुमचेच शिक्का आहे, सील अँड साइन सुद्धा आहे आणि तो तुम्ही नाकारताय एकीकडे आणि एकीकडे एक्सेप्ट करताय. पण हा महत्वाचा मुद्दा इलेक्शन कमिशन का सोयीस्करपणे विसर पडतोय. आणि त्यासोबतच सध्या ज्या अर्थी पक्षात आता जो मुद्दा उपस्थित केला होता, आम्हाला नोटीस दिली नाही किंवा नोटीस न देता, सुनावणी न घेता शिंदे गटाला हा वर करण्यात आला. हवेवर पहिल्यांदा जर आपण बघितलं, जर ट्रेल ऑफ इव्हेंट जर आपण बघितलं तर त्यावेळी पहिल्यांदा मला आठवतं सुभाष देसाईंनी एक पत्र निवडणूक आयोगाला दिलेला होता की अमुक असल्या एक सस्पिशियस ऍक्टिव्हिटी आमच्या पक्षामध्ये चाललेल्या आहेत, काही लोक पक्ष चिन्ह किंवा पक्षामध्ये अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी करत आहेत आणि त्यामध्ये काही असेल तर आम्हाला सूचना द्याव्यात किंवा त्याबद्दल तुम्हाला एक कॅवेट म्हणून तुम्हाला आम्ही सांगतोय, असं त्यांनी एक पत्र दिला होता. तो पत्र साधारणतः 2022 मध्ये होता असं मला एक आठवतं. त्याच्यानंतर सेकंड इव्हेंट असा झाला की शिंदे गटाकडनं एक पिटिशन फाईल केला गेला की पार्टी सिम्बल जो आहे आमच्या पार्टीमध्ये स्प्लिट आहे, तो स्प्लिट आणि मेजॉरिटी स्प्लिट आमच्याकडे आहे, मेजॉरिटी आमच्याकडे आहे, त्यामुळं वी आर द रिअल शिवसेना म्हणून एक पिटिशन फाईल करण्यात आला आणि त्या पिटिशन अंतर्गत त्यांनी पार्टी सिम्बल आपल्याकडे वर करण्याची मागणी केली. सो फर्दर ज्या डेव्हलपमेंट्स होत्या त्याच्यामध्ये दोघां बाजूंचा आर्ग्युमेंट झाल्या आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं निर्णय दिला. तो जो निर्णय होता त्या निर्णयावर खूप मोठा आक्षेप सध्या कपिल सिब्बल साहेब घेतात. तो म्हणजे निर्णय देत असताना निवडणूक आयोगानं सोयीस्कर पद्धतीने हा निर्णय दिलेला आहे. त्यामध्ये प्रमुख घटना ज्या आहेत, प्रमुख वस्तुस्थिती ज्या आहेत, प्रमुख जे हेवे दावे आहेत आणि पुरावे जे आहेत, इव्हन ट्रेल ऑफ एव्हिडन्सेस असू द्या अथवा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असू द्या, ज्या अफिडेव्हिट्स आहेत, काल आपण आर्ग्युमेंट ऐकताना सुद्धा ऐकलं 4 लाख अफिडेव्हिट फक्त शिंदे गटाचे आहेत आणि त्या अर्थावरती 19 लाख अफिडेव्हिट ह्या ठाकरे गटाचे आहेत. मग त्याचं जर मेजॉरिटी आपण जर तपासलं तर कार्यकर्त्यामध्ये 19 लाख कुठे आणि 4 लाख कुठे, हाही एक प्रश्न येतो. सोबतच 2018चा अमेंडमेंट आहे त्याबद्दल सुद्धा खूप मोठा आक्षेप नोंदवला जातोय. त्यासोबतच आम्हाला मंजुनाथ सर, यातली जी महत्वाची आणि आत्ताची जी गोष्ट महत्वाची मानली जाते ती अशी आहे की 2018च्या घटनेवरनं हा जो सगळा वादाचा मुद्दा आहे त्याला चॅलेंज देताना ती कुठंतरी रद्दबातल होती, म्हणून 99च्या घटनेचा आधार घेऊन शिंदे ती गोष्ट पुढे करतायत असंही सिब्बल म्हणतायत. मुळात हा जो सगळा मुद्दा आहे तो निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार किंवा शेवटच्या आलेल्या निकालानुसार नेमकी घटना कोणती सिद्ध करण्याची जबाबदारी आणि ती नेमकी कोणावर, या सगळ्या तथ्यावर येऊन पोहोचली आहे का? नक्कीच. अगदी सुरुवातीपासून मला वाटतं सुरुवातीपासून शिंदे गट 2018चा जो अमेंडमेंट आहे, पार्टीमधला जो अमेंडमेंट आहे त्याला नाकारताय, त्याला आक्षेप घेत आहे त्याच्यावर. आणि ऑन द कॉन्ट्ररी उद्धव ठाकरे गट साहेबांचा जो गट आहे तो गट 2018चा अमेंडमेंट तो व्हॅलिड आहे आणि आम्ही रीतसर पद्धतीने निवडणूक आयोगाकडे सबमिट केलं होतं, त्याची सही शिक्का सुद्धा आमच्याकडे आहे. या प्रकारचा युक्तिवाद गेला कालच्या तारखेमध्ये सुद्धा कपिल सिब्बल साहेब करताना दिसतात. आणि म्हणूनच
खूप महत्वाचं. का? कारण 1999 जी घटना आहे त्याच्यामध्ये बदल आहे आणि आताची घटना जी आहे त्याच्यामध्ये बदल आहे. दोन्हीमध्ये जमीन आसमान तफावत आहे. त्या तफावतीमधून कुठेतरी 1999 जर रेफर केला तर उद्धव ठाकरे गटाला कुठे ना कुठे धोका आहे आणि तो सोयीस्करपणे शिंदे गटाला होऊ शकतं. आणि म्हणून 2018चा जो अमेंडमेंट आहे जो फाईल केला गेलेला होता आणि जसं त्याच्यावर रीतसर आम्ही फाईल केले असे दावे कपिल सिब्बल सांगतायत आणि त्या अनुसरूनच त्यांचा मोठा धावा हा आहे की 2018चा जो अमेंडमेंट आहे तोच ग्राह्य धरायला हवा, ज्या अर्थी निवडणूक आयोग सोयीस्करपणे तो विसर करण्याचा प्रयत्न करतो आणि फक्त 1999चा जी घटना आहे त्याला अनुसरून हा सगळा निकाल देऊ पाहतोय. आणि म्हणून सध्याचा जो निर्णय आहे हा पूर्णपणे रद्दबातल होण्यासारखा आहे आणि तो करावा. आणि असं म्हणून ते वेगवेगळ्या पैलूंवर साक्ष टाकत हा निर्णय कसा चुकीचा आहे आणि कसा फेवरिझम याच्यामध्ये होतोय किंवा पर्टिक्युलर कन्क्लुजन, काल ही हा शब्द त्यांनी वापरलेला होता, पर्टिक्युलर कन्क्लुजन येऊ पाहतोय निवडणूक आयोग, म्हणून त्यावर ते खूप मोठा आक्षेप नोंदवितात. नक्कीच मंजुनाथ सर, आत्ता ज्या गोष्टीवरनं आर्ग्युमेंट होत आहेत त्यानुसार अपात्रतेचा मुद्दा हा काहीसा बाजूला पडलेला आहे. आता चिन्ह, पक्ष आणि या सगळ्याच्या निमित्तानं ज्यांनी हा फैसला दिलाय तो निवडणूक आयोग आता सेंटर पॉइंटवर आहे, त्यांच्यावरच त्यांच्या डिसिजनवर हा आक्षेप घेतला जातोय. या प्रश्नाचं उत्तर शोधताना नेहमी आपण ट्रस्ट ॲक्टच्या बाबतीत हा प्रश्न शोधला जातो की नेमकी कोणती घटना आणि त्याची अमेंडमेंट नेमक्या कोणत्या प्रूव्ह केल्या जातात. या सगळ्याकडे जर आत्ता नीट पाहायचं असेल तर ही अमेंडमेंट जर योग्य असेल तर त्याला चॅलेंज आणि त्याच्या संदर्भातला जो डिसिजन हे आता कुठे नेमकं सिद्ध होणार आहे, या संदर्भात कोर्टाची काय भूमिका असू शकते स्पेसिफिक अमेंडमेंट बाबत? स्पेसिफिक अमेंडमेंट आपण तसं जर पाहिलं तर अमेंडमेंट इज सब्जेक्ट टू अप्रुव्हल बाय द कमिशन आणि जो टस असतो टस. आता ज्या अर्थी पक्ष आहे, पक्षामधील जी संरचना आहे किंवा जी स्ट्रक्चर आहे, हेरार्की आहे, त्या संदर्भाचा एक सूचना पत्र हे निवडणूक आयोगाला नेहमी जेव्हा केव्हा पक्षामध्ये पदामध्ये बदल केले जातो त्याची सूचना ते निवडणूक आयोगाला देणं बंधनकारक असतं, ते दिलं जातं. आणि त्या पद्धतीनं आता जर समजा आणि तो दिल्याच्या नंतर जेव्हा अप्रुव्हल भेटतो तो अप्रुव्हल कायम असं समजला जातो, तो फायनल, त्याला फायनॅलिटी येते. आणि ज्या अर्थी आता मूळ मुद्दा हिथं चढतोय की 2018चा जो अमेंडमेंट आहे ठाकरे गट म्हणतोय की तो आम्ही दाखल केलेला आहे, सबमिट केलेला, त्याच्यावर स्टॅम्प आणि सही शिक्का आहे, तरी सुद्धा निवडणूक आयोग नाकारत आहे. आणि दुसऱ्या अर्थी जेव्हा सुप्रीम कोर्टाने जो डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय दिला होता आणि दॅट वॉज रिमांड बॅक टू द प्रेसिडेंट ऑफ विधानसभा, त्यांच्या स्पीकरकडे रिमांड केला होता, त्यामध्ये सुद्धा इलेक्शन कमिशननं म्हटलं होतं की 2018चा अमेंडमेंट आमच्याकडे रेकॉर्डर नाही फक्त, आणि त्यासाठी आम्ही 1999चा जो कॉन्स्टिट्यूशन आहे तो आम्ही रेकॉर्डर घेऊन जो शेवटचा अमेंडमेंट आहे तोच आम्ही रेकॉर्डर घ्यायला हवं आणि तो रेकॉर्डर असल्या कारणाने त्याचा आम्ही उहापोह करून त्याचा आधार घेत हा निकाल दिलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि थोडक्यात जर कायद्याच्या दृष्टीने जर आपण बघितलो, शेवटचा सबमिशन जो कुठला असतो, शेवटचा अमेंडमेंट जो केलेला असतो, समजा एखादा डॉक्युमेंट तुम्ही डिस्प्यूट जर करत असाल तर त्या अर्थी शेवटचा जो अमेंडमेंट केलेला असतो किंवा शेवटचा डॉक्युमेंट अवेलेबल जे अथॉरिटीकडे असतो तो डॉक्युमेंट फायनल असा समजला जातो आणि दॅट इज कन्क्लुजिव्ह, फायनल पेक्षा कन्क्लुजिव्ह एव्हिडन्स असं समजला जातो. मग त्याच्यावर रिलाय एखादा अथॉरिटी किंवा एखादा कोर्ट जेव्हा निर्णय देत असत त्या गोष्टींवर जास्त रिलायबिलिटी दाखवून त्या दृष्टीनं निर्णय द्यायचा प्रयत्न करत असतो. आणि आता ज्या अर्थी इथे 2018चा जो अमेंडमेंट आहे त्या अमेंडमेंट निवडणूक आयोग त्याला ऍक्सेप्ट करताना दिसत नाहीये. आणि म्हणूनच का, कारण निवडणूक आयोग ऍक्सेप्ट करत नाही आणि दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं कपिल सिब्बल साहेब सांगतायत त्याच्यावर आम्ही दाखल केले सबमिटेड असं आहे आणि त्यावर सही शिक्का सुद्धा आहे. मग असं असताना तुम्ही नाकारता कसा, कुठल्याही अँगलनं ते नाकारताय. आणि म्हणून हा खूप मोठा युक्त सध्या चाललेलो आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो अमेंडमेंट आहे इट कुड बी एन इन्स्ट्रुमेंटल व्हाईल डिसाइडिंग दिस मॅटर्स, आय बिलीव्ह. आणि हाच मुद्दा आता पुढे जाणार आहे. पक्षफूट आणि अपात्रता हे दोन मुद्दे मांडताना त्यांनी पुरावे मांडलेले, आज घटना मांडलेल्या आहेत. सर, येतो तुमच्याकडे. मी शिवाजी काळे, आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत दिल्लीहून आहेत. शिवाजी, काय अपडेट? सध्याची अपडेट ही आहे की अनिल देसाई आणि त्यानंतर संजय राऊत हे जे कोर्टाच्या बाहेर बोलत होते तेच आता कोर्टामध्ये आपल्याला कपिल सिब्बल बोलताना पाहायला मिळत आहेत. ते म्हणतायत की 2/3 आमदार होण्याची वाट बघून त्याच्यानंतर यांना मान्यता देण्यात आली
आणि हे सगळ्या आमदारांची संख्या होत असताना या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडल्या त्या पाहता त्यांना राजकीय मदत झाली। याच्यामध्ये काही लोकांना ईडी आणि सीबीआयच्या नोटिसेस दिल्या गेल्या होत्या असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आणि हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की आमदारांची संख्या पूर्ण होत नसताना जर घडामोडी घडत होत्या आणि सर्व घडामोडींचा विचार करायला पाहिजे असं न्यायमूर्ती बागची यांनी म्हटल्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की आमदारांची संख्या पूर्ण झाल्यानंतर 2/3 पूर्ण झाल्यानंतर याची वाट अध्यक्षांनी पाहिली। अध्यक्षांचं हे ट्रिब्युनल कोर्ट आहे आणि ट्रिब्युनल कोर्टाने 2/3 सदस्य संख्या होणं जे गरजेचं होतं की, आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की सिब्बल यांनी याच्यामध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडी घडत असताना आमदारांची संख्या घडत होत असताना यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे आणि यामध्ये काही बाह्य हस्तक्षेप, राजकीय हस्तक्षेप झालेला आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं। नक्कीच शिवाजी, या सगळ्या संदर्भात वारंवार कपिल सिब्बल यांनी केवळ एका दिवसाची गोष्ट एक फूट म्हणून न पाहता अगोदर पक्षाबाहेर जाणं, त्यानंतर सत्तेचा दबाव येणं, मग सत्तेत येणं आणि मग आमदारांची संख्या वाढणं, हा मुद्दा ते प्रकर्षानं कोर्टासमोर मांडतायत। मागच्या 8 दिवसाच्या सुनावणीत ही गोष्ट आपण स्पष्टपणे पाहतोय शिवाजी। कारण या अगोदर देखील आपल्याला ही बाब पाहायला मिळाली होती आणि त्यांचं म्हणणंच असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये जो पक्ष फुटला असं तुम्ही म्हणताय तो मुळात पक्ष नाही फुटला तर आमदार खासदार फुटले आणि त्यांची सदस्य संख्या 2/3 होण्याची वाट अध्यक्षांनी पाहिली। या सगळ्या संदर्भामध्ये सुभाष देसाई जजमेंटमध्ये न्यायालयाने जे निर्देश दिले होते त्यानुसार तो निकाल लागलाही नाही असंही ठाकरे गटाचं सातत्यानं म्हणणं समोर येत असतं। आणि आता त्या सगळ्या संदर्भामध्ये या ठिकाणी याच युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की चिन्ह जर द्यायचं असेल तर त्याचे काही नियम आहे। आयोगाला सरसकट चिन्ह देण्याचा अधिकार नाही, काही प्रक्रिया ते करू शकत असेल तरी एवढा मोठा निर्णय आयोग घेऊ शकत नाही। हा निर्णय जो आहे हा चुकीचा आहे असं या ठिकाणी ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना या ठिकाणी सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच शिवाजी, आपण बघतोय की कशा पद्धतीने ही सुनावणी सुरू आहे आणि वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत। पुन्हा एकदा मंजुनाथ सरांकडे जातोय आपण। या सगळ्यातली मंजुनाथ सर जर आपण गोष्ट पाहिली तर सातत्यानं होत असलेली फूट, म्हणजे आज त्यांनी जनता दलातली फूट वेगळी होती, काँग्रेसमधली फूट वेगळी होती, सपामधली फूट वेगळी होती आणि यावेळेस झालेली ही फूट वेगळी कशी आहे हे कपिल सिब्बल मांडण्यात यशस्वी ठरले आहेत, त्यांनी दाखले दिलेले आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचं 2/3 हा जो मुद्दा आहे तो एका विशिष्ट तारखेला घडलेला नाही आहे, तर त्याच्या प्रोसेससाठी होत असलेलं बाहेरून आलेलं दबाव, अगदी त्यांनी राजकीय पक्षाची भूमिका मांडली आहे, त्यांनी ईडीची भूमिका मांडलेली आहे, हे सगळं होऊन मग या गोष्टीला एक परिणाम मिळाला आहे आणि तो परिणाम केवळ विधिमंडळ गटापुरताच दिसतोय हे सांगण्यात, पुरावे देण्यात ते यशस्वी ठरतायत का? आता तसं पाहिलं तर नक्कीच कपिल सिब्बल साहेब ज्या पद्धतीने त्यांचे आर्ग्युमेंट्स ते पुटअप करतायत, ऍडव्हान्सिंग करत आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे फॅक्ट्स ते मांडत आहेत आणि त्या अनुषंगाने इथे म्हणून म्हटलं सुरुवातीला की इव्हेंट्सचे डेट्स आहेत ते डेट्स खूप महत्वाचे आहेत का, कारण पहिल्यांदा जेव्हा बंड झाला पक्षामध्ये त्यावेळीची संख्या किती होती आणि शेवटची संख्या किती होती याच्यामधला तफावत जो आहे तो तफावत मायनस करायला हवा असा एकूण एक युक्तिवाद कपिल सिब्बल साहेब सांगतात का, कारण आणि इनफॅक्ट जर प्रोसिजर ऑफ लॉ आपण जर बघितलं किंवा डिफेक्शन लॉ जर बघितलं, अँटी डिफेक्शन लॉ जर आपण बघितलं किंवा पक्षांतर बंदी कायदा ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो तो जर कायदा आपण जर पाहिला तर पहिल्यांदा थिंग इज दॅट पहिल्यांदा काय मुवमेंट झालेलं आहे, पहिल्यांदा एकदम किती बाहेर पडले ती संख्या खूप महत्वाची ठरते आणि ते ठरत असताना ती संख्याबळ किती होती आणि ती संख्याबळ फक्त राजकीय पक्षामध्ये होती की लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये होती हे ठरवणं खूप महत्वाची गोष्ट आहे। कारण आता सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा आर्ग्युमेंट त्यांच्याकडून चाललेले आहे त्याकडे खूप महत्वाची मुद्दा असा आहे की जरी समजा आपण बंडखोरी केली आणि त्याच्यामध्ये एक 25-30 आमदार सुरुवातीला गेले, त्याच्यानंतर ही संख्या 39 पर्यंत गेली, तरीही त्याच्यामध्ये सुद्धा जी मेजॉरिटी आहे, जी बहुमत आहे, ते बहुमत कुठल्या पक्षामध्ये आहे, म्हणजे राजकीय पक्ष मूळ राजकीय पक्षाकडे आहे की लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये आहे हेही ठरवणं तितकंच महत्वाचं आहे। आणि मला वाटतं या दोन्ही बाजूनं दोन्ही अंगाने कपिल सिब्बल साहेब कालही मला वाटतं राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन्ही कसे वेगळे आहेत
आणि विधिमंडळाच्या बहुमतच फक्त राजकीय पक्षाचा बहुमत कसा गणला जाऊ शकत नाही याबद्दल सुद्धा त्यांनी वेगवेगळे विश्लेषण आणि वेगवेगळे न्याय निवाडे समाजवादी पार्टीचा असू द्या किंवा या अगोदरचा राणा जजमेंट असू द्या, अदरवाईज सादिक अली हा कपिल म्हणजे पार्टी सिंबल साठीचा विषय होता, त्या संदर्भात सुद्धा असू द्या, या सगळ्यांची मांडणी त्यांनी व्यवस्थित आणि त्याच्यानुसार त्यांनी ऍडव्हान्समेंट आपले करत आहेत. आणि मला वाटतं बऱ्यापैकी कोर्टाला या संदर्भात एक ब्रॉड आयडिया, ब्रॉड व्ह्यू त्यांनी आपला म्हणण्यामधून ते मांडण्यात यशस्वी झालेले आहेत. आणि सब्जेक्ट टू काय, कारण हा एक पक्षीय युक्तिवाद आहे सध्या, आणि येत्या काळामध्ये दुसरा पक्ष मला वाटतं पुढच्या आठवड्यापासून शिंदे गटाकडून युक्तिवादाला सुरुवात होऊ शकते, आणि त्यावेळी त्यांच्याकडून काय मुद्दे येतील हेही पाहावं लागेल. कारण त्यांच्याकडे सुद्धा काही मुद्दे आहेत, सच ॲज पक्षांतर्गत लोकशाही, आणि त्यानंतर मेजॉरिटी, आणि त्यानंतर राजकीय पक्षामध्ये असलेला बळाबळ, या सगळ्या गोष्टींचा त्यांच्याकडे हा त्यांची एक पक्षी बलाबल असा विषय करूयात, किंवा त्यांच्याकडे असलेली मेरिट हा भाग असू शकतो, आणि त्यावरून त्यांच्या काही युक्तिवाद येतील, आणि त्यावेळी कोर्ट कसा रिस्पॉन्ड करतो. आता सध्या तरी 3 सदस्यीय खंडपीठ आहे. मला वाटतं पुढे जाऊन जर विषय गुंतागुंतीचाच आहे आणि ह्या अगोदर असा विषय हाताळण्यात आलेला नाही आणि यापुढेही हाताळण्याची शक्यता खूप कमी आहे, त्यामुळं हा विषय एखाद्या वेळा परत 5 सदस्यीय खंडपीठाकडे सुद्धा होण्याची दाट शक्यता. आणखीन एक महत्वाची शक्यता, आपण वारंवार नेहमी चर्चेत ही गोष्ट केलेली आहे की या वेळेला म्हणजे ही पहिली केस अशी आहे की ज्याच्यातल्या प्रत्येक म्हणजे निवडणूक आयोगासमोरची, मागच्या वेळच्या कोर्टातली किंवा आताच्या सुनावणीतली प्रत्येक स्टेज ही तपासून घेण्यासारखी आहे. ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनला इथं ब्लेम केला जातोय, त्यांच्यावरनं त्यांच्या कशा पद्धतीनं चुकलंय हे वारंवार मांडलं दिलं जातंय. खरं तर पार्टी उद्धव ठाकरे अगेन्स्ट एकनाथ शिंदे असा ज्यावेळी हा सगळा सब्जेक्ट सुरू असताना यामध्ये या स्टेजला पार्टी म्हणून पुन्हा निवडणूक आयोगाची या सगळ्या आरोपावर म्हणणं ऐकून घेतलं जाऊ शकतं. नक्कीच आता 2 गोष्टी या निर्णयामधून होऊ शकतात. माझ्या मते 2 गोष्टी होऊ शकतात. तर दोन्ही बाजूचं ऐकल्यानंतर सर येतो मी तुमच्याकडे. मंजुनाथ सर याचं उत्तर घेतो मी. संदीप राजवळकर आमचे प्रतिनिधी आहेत. संदीप, अपडेट. अगदी बरोबर आहे. सिब्बल यांचा युक्तिवाद गेल्या 20 मिनिटांपासून ऋषी सुरू आहे आणि आता 2 महत्वाचे नवीन मुद्दे कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर ठेवलेले आहेत. आमच्या पक्षामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये सगळ्या संघटनात्मक निवडणुका या झालेल्या होत्या आणि त्या पद्धतीनेच प्रतिवादी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये देखील सगळ्या निवडणुका या पक्ष घटनेनुसार झालेल्या होत्या. त्यांची नियुक्ती देखील पक्षाच्या घटनेनुसारच करण्यात आली होती. त्यानंतर अनेक वर्ष याबाबत एकनाथ शिंदे यांच्या गटाने किंवा पक्षानं कुठलाही आक्षेप घेतला नाही. मात्र अचानकपणे 99 पक्ष घटनेचा आधार ते आता का घेतायत आणि 18ची पक्ष घटना अलोकतांत्रिक किंवा असंविधानिक असल्याचं का शोध लावला जातोय असा थेट सवाल जो आहे तो कोर्टासमोर कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना देखील मर्यादा असतात, त्या मर्यादा त्यांनी ओलांडल्याचा आरोप जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केला आहे. त्याचबरोबर आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता आमची पक्ष घटना अलोकतांत्रिक असल्याचा निष्कर्ष जो आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगानं कशा पद्धतीने लावला, कुठल्या आधारे लावला असा थेट सवाल जो आहे तो कोर्टासमोर कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा काढलाय तो म्हणजे राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष. 39 आमदार जर तुमच्याकडे होते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे जर 39 आमदार होते तर मग त्या आमदारांनी बंड केल्यानंतर अशा स्थितीमध्ये ते आमदार जर अपात्र ठरले असते किंवा ठरले तर मग विधिमंडळातल्या बहुमताच्या चाचणीचं काय, हा प्रश्न महत्वाचा त्यांनी आता उपस्थित केलाय. कारण आपल्याला माहित आहे विधानसभेमध्ये जेव्हा बहुमत चाचणी होते तेव्हा आमदारांचं बहुमत बघितलं जातं आणि 39 आमदार त्यांच्याकडे होते म्हणून तुम्ही जर त्यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह देत असता मात्र त्यांना जर अपात्र ठरवलं गेलं असतं तर मग बहुमत चाचणी झाली असती काय आणि त्याला नेमका कुठला आधार राहिला असता असा थेट सवाल विचारत त्यांनी असं म्हटलेलं आहे पुढं कपिल सिब्बल यांनी की या बहुमताच्या चाचणीचं औचित्य किती उरतं, त्यामुळेच निवडणूक आयोगाचा निर्णय जो आहे तो पूर्णपणे निरर्थक असल्याचं कपिल सिब्बल यांनी आता पुन्हा एकदा न्यायालयासमोर म्हटलेलं आहे. नक्कीच संदीप, धन्यवाद या सगळ्या अपडेट बद्दल. मंजुनाथ सर आपलेही आभार. आपण पाहतोय शिवसेना आणि आपल्यासोबत शिवाजी काळे होते त्यांचेही आभार. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. हे सगळे अपडेट आम्ही तुमच्या